मित्रांनो नमस्कार. माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. बघा, तुम्हाला माहितच आहे की पवित्र पोर्टलवर 14 जानेवारी 2026 ला जे काही आपले शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी आहेत त्यांच्यासाठी एक शेवटचं नोटिफिकेशन आलं होतं. त्यानंतर पवित्र पोर्टलवर कुठल्याच प्रकारचं नोटिफिकेशन नाही. म्हणजे असं म्हटलं तरी चालतंय की सध्या पवित्र पोर्टल हे स्टॉप झालेलं आहे. कारण ते पुढे सरकतच नाही, ते पुढे चालत नाही. आणि यामागचे काही महत्वाचे कारण आहेत. ते महत्वाचे कारण आपल्याला जाणून घ्यायचे आहेत. आणि त्यामधलं एक महत्वाचं कारण म्हणजे जर आपण बघितलं तर ते आहे संच मान्यता. आणि दुसरं जे महत्वाचं कारण आहे ते म्हणजे बदली प्रक्रिया. आणि आणखी एक सर्वात महत्वाचं कारण जे आहे ते म्हणजे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन. या तीन गोष्टी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शिक्षक उमेदवारांची जी काही नवीन भरती आहे ती नवीन भरती सुरू होत नाही. मग हे जे कार्य आहे हे फार संथ गतीनं सुरू आहे. आणि आता या कार्याला गती मिळावी यासाठी काही शाळांच्या मुख्याध्यापकांवर कार्यवाहीचे आदेश दिलेले आहेत. आणि ह्या शाळा किती आहेत, कोणत्या शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाईचे आदेश दिलेले आहेत हे सुद्धा आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. आणि या मुख्याध्यापकांनी काय केलेलं आहे म्हणजे असं म्हणू आपण की हे जे मुख्याध्यापक आहेत या मुख्याध्यापकांनी जे काही स्टुडंट पोर्टल आहे आणि कार्यरत शिक्षकांचं जे पोर्टल आहे ते पोर्टल त्यांनी त्यांच्या शाळेचं अपडेट केलेलं नाही. आणि जोपर्यंत हे पोर्टल अपडेट होत नाही तोपर्यंत नवीन शिक्षक भरतीच्या जाहिराती मित्र येऊ शकत नाहीत. म्हणून ज्या शाळांच्या मुख्याध्यापकांनी स्टुडंट पोर्टल आणि कार्यरत शिक्षकांची माहिती ही जी अपडेट केलेली नाही अशा शाळांना आता एक अल्टिमेटम देण्यात आलेला आहे. आणि हा अल्टिमेटम त्यांनी का दिलेला आहे त्यामागची जे काही महत्वाचं जे कारण आहे ते कारण म्हणजे यांच्या कृतीमुळे नवीन शिक्षक भरतीला एक म्हणजे असं म्हणू आपण की ती थांबलेली आहे. मग ही जर कृती यांनी ताबडतोब केली, ही जर माहिती यांनी भरली तर मग नवीन शिक्षक भरती ही लवकरात लवकर मित्र होणार आहे. मग आता हा जो महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आहे हा थोडा ऍक्शन मोडवर आलेला आहे. तुम्हाला माहितच आहे की गेल्या काही दिवसापूर्वी आपल्या महाराष्ट्रामध्ये एक शालार्थ आयडी घोटाळा झालेला आहे. आणि हा शालार्थ आयडी घोटाळा फार मोठ्या प्रमाणात जो झालेला आहे तो नागपूर विभागामध्ये झालेला आहे. आणि या नागपूर विभागामधल्याच मुख्याध्यापकांनी त्यांच्या शाळांचे स्टुडंट पोर्टल आणि कार्यरत शिक्षकांची जी माहिती आहे ती त्यांना आपले जे शिक्षकांचं पोर्टल आहे त्यावर भरायची आहे ती त्यांनी भरलेली नाही. आणि त्यामागचं कारण थोडस असं दिसते की हा जो शालार्थ आयडी घोटाळा आहे हा घोटाळा उघडकीस आला तेव्हापासून एक नागपूर विभागामधल्या ज्या काही शाळा आहेत त्या शाळांचे जे काही संस्था चालक आहेत त्यांनी मुख्याध्यापकांच्या मार्फत ही जी माहिती आहे ही माहिती दडवून ठेवलेली आहे. असं म्हणून आपण ती लपून ठेवलेली आहे. आणि ती माहिती काही पवित्र पोर्टलवर अपडेट जे काही संस्था चालक आहेत ते त्यांच्या मुख्याध्यापकांना करू देत नाही. म्हणून अशा शाळांची संख्या किती आहे ते आपल्याला बघायची आहे. त्यांच्यावर काय कार्यवाही होणार आहे ते सुद्धा आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. आणि त्यांना कोणता अल्टिमेटम दिलेला आहे शासनाने तो सुद्धा आपल्याला
आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे मित्र. तत्पूर्वी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर त्याला लाईक करा. मी माझ्या या चॅनलवर नवीन असाल तर त्याला सबस्क्राईब करा. म्हणजेच तुम्हाला आम्ही या प्रकारचे जे काही व्हिडिओ बनवतो त्याचं नोटिफिकेशन्स मिळणार आहे. तर मी आपला फार काही आता वेळ घेत नाही. या स्क्रीनवर काय नवीन माहिती आहे या बाबतीत ती आता मी शेअर करतो आणि ती माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे मित्र. बघा, शिक्षक भरती, शाळा मुख्याध्यापकांवर कार्यवाही. आता आपला हा महत्वाचा जो विषय आहे की जी काही शिक्षक भरती महाराष्ट्रामध्ये पवित्र पोर्टलवर होऊ घातलेली आहे, त्या शिक्षक भरतीला थोडाफार ब्रेक लागलेला आहे. आणि तो ब्रेक कशामुळे लागलेला आहे ते आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचे आहे. आणि तो ब्रेक लागू नये म्हणून काही मुख्याध्यापकांवर कार्यवाहीचे आदेश दिलेले आहेत. ते कोणत्या विभागामध्ये मुख्याध्यापक आहेत आणि हे जे मुख्याध्यापक आहे यांच्या ह्या ज्या शाळा आहेत या शाळांची संख्या किती आहे ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. तर बघा, सर्वप्रथम मुख्याध्यापकाकडून जी काही माहिती आहे ती माहिती देण्यास म्हणजे एक सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. आता ही माहिती किती आहे मित्र, तर संच मान्यता अद्यावत करण्याची जी काही अद्यावत करण्यासाठी माहिती असते ती माहिती म्हणजे स्टुडंट पोर्टल अपडेट करणे आणि कार्यरत शिक्षकांचं जे काही पोर्टल असते ते सुद्धा त्यांना मुख्याध्यापकांना अपडेट करायचं असते. परंतु हे स्टुडंट पोर्टल आणि कार्यरत शिक्षकांचं जे काही पोर्टल आहे हे पोर्टल हे जे संबंधित शाळांचे मुख्याध्यापक आहेत ते अपडेट करण्यासाठी त्यांचा एक सकारात्मक प्रतिसाद मिळून राहिलेला नाही. त्यांनी वारंवार सूचना सुद्धा दिलेल्या आहे. बघा, वारंवार सूचना केल्यावरही त्यांच्याकडून माहिती देण्यात आली नाही. म्हणजे त्यांना वारंवार सूचना दिलेल्या आहेत की तुमच्या शाळेची विद्यार्थी संख्या, तुमच्याकडे कार्यरत असणारे जे काही पदं आहेत ते तुम्ही या पोर्टलवर अपडेट करा, अशा त्यांना वारंवार सूचना सुद्धा शिक्षण विभागाकडून दिलेल्या आहेत. तरीही ते त्याला सकारात्मक प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे आता अशा मुख्याध्यापकांवर कारवाईचा बडगा उभारण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आणि त्यांना एक अल्टिमेटम दिलेलं आहे की तुम्ही जर आता 15 फेब्रुवारी पर्यंत तुमचं विद्यार्थी पोर्टल आणि कार्यरत शिक्षकांचं पोर्टल जर तुम्ही अपडेट केलं नाही तर तुमच्यावर आम्ही कार्यवाही केल्याशिवाय राहणार नाही, असं स्पष्ट एक नोटीस त्यांना बजावण्यात आलेली आहे. बघा, त्यामुळे आता अशा मुख्याध्यापकांवर कार्यवाहीचा बडगा उभारण्यास सुरुवात करण्यात आली आहे. 15 फेब्रुवारी पर्यंत विद्यार्थी पोर्टल अपडेट व कार्यकारी पद अद्यावत करण्याचे निर्देश शाळा मुख्याध्यापकांना होते. परंतु वारंवार सूचना देऊनही माध्यमिक विभागाच्या 91 शाळांच्या मुख्याध्यापकांनी ही माहिती दिली नाही. त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहे. बघा, एक 15 फेब्रुवारी पर्यंत त्यांना मुदत देण्यात आली होती की तुमचं जे स्टुडंट पोर्टल आहे म्हणजे तुमच्या शाळेमध्ये जे काही विद्यार्थी पटावर आहेत त्यांची संख्या आणि त्यांचे जे समजा आधार आयडी त्यांना मॅच करायचा असतो त्यासाठी 15 फेब्रुवारी पर्यंत वेळ दिली होती. त्यासोबतच त्यांना त्यांच्या अधीनस्थ जे काही कार्यरत शिक्षकांची पदं आहेत त्यांना जे शिक्षकांचं पोर्टल आहे ते पोर्टल सुद्धा अपडेट करण्याचं सांगितलं होतं. परंतु 15 फेब्रुवारी पर्यंत त्यांनी हे कार्य केलं नाही. आणि मित्र, हा जो भाग आहे हा नागपूर विभागातील आहे, कारण त्याच भागात शालार्थ आयडी घोटाळा झालेला आहे. हे सुद्धा इथं उल्लेखनीय आहे. मग अशा शाळांची संख्या किती आहे या नागपूर विभागात? ते ह्या 91 शाळा आहेत. आणि या 91 शाळांचे जे काही मुख्याध्यापक आहेत ते त्यांच्या शाळेची जी माहिती आहे संच मान्यतेची माहिती अद्यावत करत नाहीत. म्हणजे इथं काहीतरी घोटाळा आहे का हे सुद्धा आता समजण्यास मार्ग नाही. कारण काय, जोपर्यंत हा शालार्थ आयडी घोटाळा झाल्यानंतर महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा जो काही शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आहे त्याची भूमिका आता अशी आहे की ते ताकद फुकून घेण्यासाठी तयार आहे. कारण ती म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून त्याची चौकशी करत आहेत आणि
चौकशी केल्यानंतरच खरा आकडा रिक्त पदांच्या म्हणजे शिक्षकांच्या रिक्त पदांचा जो काही खरा आकडा आहे तो समोर येणार आहे. त्यासाठी त्यांनी दोन गोष्टी यांना सांगितलेल्या त्या मुख्याध्यापकांना. एक म्हणजे स्टुडंट पोर्टल अपडेट करणे आणि दुसरं म्हणजे कार्यरत शिक्षकांची माहिती अपलोड. हा याच्यामधला भाग आहे. त्यांनी 15 फेब्रुवारी पर्यंत ती माहिती अपलोड केली नाही म्हणून त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आलेली. जर आता या नोटिसीनंतरही त्यांनी जर त्यांची माहिती अपडेट केली नाही तर हे काय? नोटीसच्या नंतरही असहकार्य असल्यास वेतनवाढ थांबवण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश आहेत. 91 मुख्याध्यापकांमध्ये शहरातील नामांकित व्यवस्थापनाच्या शाळांचा समावेश असल्याची माहिती आहे. बघा हे जे 91 शाळा आहेत यामध्ये मॅक्झिमम शाळा ह्या नागपूरच्या सिटी मधल्या आहेत. हे सुद्धा इथं उल्लेखनीय आहे. संच मान्यता अद्यावत न झाल्याने शिक्षण विभागाला अतिरिक्त शिक्षकांची संख्या, त्यांचे समायोजन व रिक्त पदांचा निश्चित आकडा समोर येण्यास अडथळा येत आहे. बघा जोपर्यंत संच मान्यता अद्यावत होत नाही तोपर्यंत नवीन शिक्षक भरती होत. मग आता यांच्या असहकार्यामुळे संच मान्यता अद्यावत होत नाही. संच मान्यता जर अद्यावत होत नसेल तर अतिरिक्त शिक्षकांची संख्या सुद्धा समजत नाही. त्या शिक्षकांचं समायोजन कसं करायचं ते सुद्धा प्रक्रिया इथं रखडलेली आहे. आणि त्यांच्या शाळेमध्ये रिक्त पदाचा जो काही आकडा आहे तो आकडा सुद्धा इथं म्हणजे समोर येत नाही, तो समजत नाही. पण संच मान्यता अद्यावत करणं गरजेचं आहे. जोपर्यंत संच मान्यता अद्यावत होणार नाही तोपर्यंत नवीन शिक्षक नाही. हे सुद्धा इथं महत्वाचं आहे. बघा पवित्र पोर्टलद्वारे करावयाच्या पदभरती प्रक्रिया लांबत आहे आणि यांच्या या कृतीमुळे पवित्र पोर्टल मार्फत जे काही शिक्षक भरती करायची आहे, नवीन शिक्षकांची जी भरती करायची आहे, ज्या आपल्या शिक्षक बंधू आणि भगिनींचं तिथं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, ते नियुक्तीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत, ते रोज पवित्र पोर्टलला व्हिजिट देतात आणि व्हिजिट दिल्यानंतर तिथं कुठलं नवीन नोटिफिकेशन्स आहे का हे बघतात आणि त्यांची तिथून निराशा होते. कशामुळे? तर संच मान्यता अद्यावत होत नसल्यामुळे. आणि संच मान्यता अद्यावत न होण्याला कारण काय? तर हे आपले जे मुख्याध्यापक बांधव आहेत 91 शाळांचे, ते त्यांच्या शाळांची जी काही माहिती आहे ती अद्यावत करत नाहीत. त्यामुळे पवित्र पोर्टलवर जे पदभरती करायची आहे किंवा पवित्र पोर्टलवर ज्या जाहिराती यायला पाहिजेत त्या जाहिराती येण्यासाठी विलंब होत आहे. हे सुद्धा इथं महत्वाचं आहे. बघा शालार्थ आयडी घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने त्रिस्तरीय चाळणी लावून शिक्षकांचा निश्चित आकडा गोळा करण्यासाठी पावले उचललेली आहेत. तुम्हाला हे सुद्धा माहित आहे की शालार्थ आयडी घोटाळा झालेला आहे. या शालार्थ आयडी घोटाळ्याचे जे काही पाळेमुळे आहेत ते शोधण्यासाठी SIT ची सुद्धा स्थापना केलेली आहे. आता यापुढे असा घोटाळा होऊ नये म्हणून शिक्षण विभागाने काय केलंय, त्रिस्तरीय चाळणी लावलेली आहे. आणि ही चाळणी लावल्यानंतर याच्यातूनच जे काही नवीन पद त्यांना रिक्त दिसतील तेच पद मित्रभाऊ भरल्या जातील. हे इथं महत्वाचं आहे. मग आता या आदेशाला शाळांचे असहकार्य आहे. माध्यमिक विभागाच्या 705 शाळा आहेत त्यातील 91 शाळांनी संच मान्यतेची माहिती दिली. आता या नागपूर विभागामध्ये ज्या काही माध्यमिक शाळांच्या ज्या काही म्हणजे माध्यमिक शाळा आहेत एकूण त्या 705 आहेत. आणि 705 पैकी ह्या ज्या 91 शाळांच्या मुख्याध्यापकांनी काय केलेलं आहे ही माहिती मित्रभाऊ दिलेली नाही. त्यामुळे पवित्र पोर्टलद्वारे करावायची जी काही भरती आहे ती भरती प्रक्रिया लांबणीवर पडलेली आहे. हा याच्या मागचं एक हे मुख्य कारण आहे. आता मुख्याध्यापकांना ही सर्व माहिती ऑनलाईन भरायची. तर त्यांनी सांगितलं एक त्यांना एक नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही जर आता या नोटिसीनंतरही जर ही माहिती ऑनलाईन भरली नाही तर तुमची आम्ही वेतन वाढ म्हणजे त्यांचं जे इन्क्रीमेंट आहे ते इन्क्रीमेंट शासन आता रोखणार आहे. म्हणजे त्यांच्यावर कार्यवाही सुद्धा करणार आहे.
कारण तुमच्या कृतीमुळे पवित्र पोर्टल मार्फतची काही भरती प्रक्रिया त्यांना करायची आहे ती भरती प्रक्रिया लांबणीवर पडलेली आहे. म्हणून अशा मुख्याध्यापकांना 91 शाळांच्या मुख्याध्यापकांना म्हणजे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग जो शासनाचा आहे त्यांनी नोटीसी बजावलेल्या आहेत आणि या नोटीसीनंतरही त्यांनी जर कारवाई केली नाही तर त्यांची निश्चितच ती आता वेतन वाढणार आहे. मुख्याध्यापकांनी ही सर्व माहिती ऑनलाईन भरायची आहे परंतु त्यांनी ती शाळा स्तरावर बघा मुख्याध्यापकांचं जे काही लॉगिंग आहे त्या लॉगिंगला जाऊन त्यांना त्यांची जी माहिती आहे ती माहिती त्यांना ऑनलाईन भरायची आहे. पण तुम्हाला हे माहित असेल की मुख्याध्यापक काय तर मुख्याध्यापक जसं संस्थाचालक सांगतात तसं मुख्याध्यापकांना ऐकावं लागतं. संस्थाचालकांनी सांगितलं की इथं काहीतरी घोळ आहे, माहिती तुम्ही भरू नका तर मुख्याध्यापक ते करत नाही. परंतु आता मुख्याध्यापकांना त्यांचं कर्तव्य करावंच लागतं. त्यांनी जर त्यांचं कर्तव्य केलं नाही तर मित्रांनो त्यांची वेतनवाढ रोखल्या जाऊ शकते. आणि ही माहिती जर यांनी अद्यावत केली तर पुढील शिक्षक भरतीची जी प्रक्रिया आहे ती ताबडतोब होऊ शकते. हा सुद्धा याच्यामागचा एक भाग आहे मित्रांनो. त्यांनी ती शाळा स्तरावर रोखून धरली आहे. 8 दिवसात उत्तर सादर करण्याचे निर्देश आहे. समर्पक उत्तर सादर न करणाऱ्या शाळा मुख्याध्यापकांवर कारवाईचे स्पष्ट संकेत देण्यात आले. तर त्यांना एक 8 दिवसाची मुदत दिलेली आहे. या 8 दिवसात तुम्ही तुमची जी काही माहिती आहे स्टुडंट पोर्टल आणि कार्यरत शिक्षकांचं जे काही पोर्टल आहे ते तुम्ही अपडेट करा. अन्यथा तुमच्यावर कार्यवाही करण्यात येईल आणि त्या कार्यवाहीचे आता त्यांनी स्पष्ट असे संकेत दिलेले आहेत. म्हणजेच सांगायचा उद्देश मित्र की शिक्षक भरती जी आहे या शिक्षक भरतीमध्ये सगळ्यात महत्वाचा जर घटक कुठला असेल तर संचलन. आणि एकदा संच मान्यता झाली की त्यामधून अतिरिक्त शिक्षकांची संख्या निघते. अतिरिक्त शिक्षकांची संख्या निघाल्यानंतर त्यांचं समायोजन होते आणि त्यांचं समायोजन झाल्यानंतर रिक्त राहिलेले पद समजतात. रिक्त राहिलेल्या पदांची एकदा माहिती मिळाल्यानंतर शिक्षक भरती मित्र मित्र पोर्टल करण्यात येते. आता जोपर्यंत ही माहिती अद्यावत होत नाही तोपर्यंत पवित्र जे पोर्टल आहे ते पवित्र पोर्टलवरची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया 14 जानेवारी 2026 पासून मित्र थांबलेली आहे. ती आता पुढे सरकत नाही. तोपर्यंत या मुख्याध्यापकांकडनं ही माहिती अपडेट होत नाही. तोपर्यंत एकदा ही माहिती अपडेट झाली की पवित्र पोर्टलवर जी काही शिक्षकांची भरती प्रक्रिया आहे ती शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. पवित्र पोर्टलवर जाहिराती सुद्धा येण्यास सुरुवात आहे. तर आजच्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून नवीन शिक्षक भरतीवर ज्या काही परिणाम करणाऱ्या गोष्टी आहेत त्या कुठल्या आहेत त्यावर आपण चर्चा केली आहे. तर आणखी आपल्याला पुढे यावर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये मी आता इथं थांबतोय. पुढील भेट आपली पुढच्या व्हिडिओमध्ये निश्चितच नवीन माहिती घेऊन येणार आहे. धन्यवाद.